ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। जयसिंगपूर माजी आरोग्य राज्यमंत्री शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वडार समाज भवन बांधकामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल जयसिंगपुरातील समस्त वडार समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। समाज भवनाची इमारत बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल वडार समाज बांधवांनी यड्रावकर बंधूंचे यावेळी आभार व्यक्त केले। बहुसंख्येने जयसिंगपूर शहरात राहत असलेल्या वडार समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृह बऱ्याच दिवसापासून नव्हते। या समाजाने यासाठी सातत्याने यड्रावकर बंधूंच्याकडे आग्रह केला होता। सामाजिक भवन उभारण्यासाठी जागेची अडचण होती। या कामी यड्रावकर बंधूंनी पुढाकार घेऊन 2011 साली सध्या वडार समाज राहत असलेल्या परिसरात 10 गुंठे जमीन स्वखर्चाने खरेदी घेऊन वडार समाजाला दिली होती आणि आता याच जागेवर यड्रावकर बंधूंच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सांस्कृतिक हॉल म्हणजेच भव्य आणि दिव्य असे वडार भवन उभारले जाणार आहे, अशी माहिती वडार समाज बांधवांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाराद्वारे दिली आहे। या सन्मान सोहळ्याप्रसंगी वडार समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष श्रीपतराव कलकुटगी, जयसिंगपूर वडार समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष गंगाराम माने, माजी नगराध्यक्ष शंकरराव कलकुटगी, माजी नगराध्यक्षा अलका प्रकाश डोंगरे, माजी नगराध्यक्षा सौ रेखाताई अर्जुन देशमुख, माजी नगराध्यक्षा अनुराधा राजेंद्र आडके, माजी नगरसेविका सौ राणी रामदास धनवडे, माजी नगरसेविका सौ रुपाली सोहम कलकुटगी, माजी नगरसेवक महेश कलकुटगी, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन देशमुख, वडार सेवा संस्थेचे सेक्रेटरी सुरेश शिंगाडे, श्रीमती मालुताई वडर, संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्य सौ स्नेहा सदाल नलवडे, चेअरमन वसंत पवार, राजू भोसले, सखाराम नलवडे, परसू धनवडे, लक्ष्मण कलकुटगी, संतोष कलकुटगी, माजी चेअरमन सत्यप्पा पवार, राजू पवार, गंगाराम माने, मारुती नलवडे, संजय कलकुटगी, अशोक मळगे, बाबू गाडीवडर, मारुती चौगुले, अंकुश पवार, सचिन डोंगरे, सतीश माने, मेजर शिंदे, मामा मनसे, दीपक शिंगाडे, विजय भोसले, अमोल शिंदे, अशोक शिंगाडे, नाका ग्रुपचे अध्यक्ष विकास नलवडे, संदीप पवार, रामदास धनवडे, मारुती शिंगाडे, चंदू माने, रमेश कलकुटगी, रोहित डोंगरे, राजू पाथरवट, उमेश साळुंखे, धनाजी जाधव, संजय नलवडे, संजय देशमुख, तुकाराम साळुंखे, वसंत पवार, निवास वडर, अनिल कलकुटगी, नागेश कुराडे, सुधीर शिंगाडे, जावेद कासेगावकर, अशोक चलवादे, किरण पवार, सुरेश नलवडे, शिवाजी नलवडे, अशोक भोसले, सतीश नलवडे, कुमार डोंगरे, प्रकाश डोंगरे, बापू धोत्रे, बजरंग शिंगाडे, शामराव पवार, नामदेव दिंडे, शशी नलवडे, सदा नलवडे, दिलीप पवार, शंकरराव नलवडे, प्रदीप भोसले, मिलन शिंगाडे, सोहम कलकुटगी, दत्ता नलवडे, परसू शिंगाडे, राजू नलवडे, अशोक नलवडे, मोहन साळुंखे, अभिजित पवार, रमेश पवार, अजित पवार, मेजर सुभाष गाडीवडर, बाळू पवार, MD मामा वडर, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर व युवा नेते माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून आमच्या जयसिंगपूर वडार समाजाला 2 कोटीचा भरघोस निधी नुकताच त्यांनी मंजूर करून दिल्याबद्दल वडार समाजाच्या वतीनं काल त्यांचा सत्कार सन्मान मोठ्या पद्धतीने केला। 2011 साली आपल्या जयसिंगपूर वडार समाजासाठी या ठिकाणी 10,000 स्क्वेअर फूट जमीन, 10 गुंठे जमीन आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळाली होती। त्या कार्यक्रमाला आपल्या वडार समाजाचे नेते विजयराव चौगुले साहेब, बंटी पाटील साहेब, मुश्रीफ साहेब यांच्या
उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला होता आणि कालच त्यांनी 2 कोटीचा पहिला टप्पा आपल्या सांस्कृतिक भवनसाठी वडर भवन म्हणून ह्या ठिकाणी उभारलं जाणार आहे। त्या वडर भवनला आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सांस्कृतिक हॉल असं नामकरण देण्यात आलेलं आहे आणि ह्या हॉलचं काम लवकरात लवकर भूमिपूजन होईल। त्या भूमिपूजनला आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपल्या समाजाचे नेते विजयराव चौगुले साहेब सुद्धा उपस्थित असतील असं मी ग्वाही देतो। वडार समाजाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये 5000 स्क्वेअर फूटचा मोठा शुभ कार्यासाठी लग्न कार्यासाठी हॉल होणार आहे। या ठिकाणी सुंदर असं आपले जे दैवत आहे हनुमान मंदिर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या वडार समाजातील मुलामुलींसाठी अभ्यासिका वसतिगृह असं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी आहे। पहिला टप्पा म्हणून आमदार साहेबांनी 2 कोटीचा निधी आपल्याला मंजूर करून दिलेला आहे। दुसऱ्या टप्प्यात सुद्धा 2-2.5 कोटी जरी लागले तरी ते मंजूर करून देण्याचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे। त्यामुळं वडार समाजाच्या वतीनं त्यांचं जाहीर मी आभार मानतो जिल्हाध्यक्ष या नात्याने। आपण सगळ्यांनी येऊन जो आमदार साहेबांचा आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः मी सगळ्यांचा आभारी आहे। मगाशी अर्जुननं बोलता बोलला की उपकार वगैरे असे काहीतरी शब्द काढले, पण आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आहे की ज्याची ताकद आहे आम्हाला मिळाली यड्रावकर साहेबांच्या मागे, म्हणूनच आम्ही आमदार म्हणून तिथं जाऊ शकलो आणि आपली एकजुटी आणि आपलं जे ताकद यड्रावकर साहेबांच्या मागे लागला त्याच्यामुळेच आपण आमदार होऊ शकलो आणि ही सगळी कामं आपल्या समाजासाठी करू शकलो हे प्रथमतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे उपकार वगैरे हा विषय मी बाजूला ठेवतो, हा वाक्य वापरू नये अशी विनंती करतो। खास करून आपण वडार समाजाच्या माध्यमातून एकत्रित आल्यानंतर जे प्रश्न आहेत ते स्वतःचे प्रश्न समजून आमदार साहेबांनी हे सगळे म्हणजे रोजंदारीचं असू दे बाकीचे सर्वच असू दे आपण ज्या त्यावेळी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणे जागेचा विषय होता तो जवळजवळ 1 कोटी 1.25 कोटी ज्यावेळी त्याची व्हॅल्यू होती त्यावेळी आपण समाजासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि तो पर्सनल यड्रावकर कुटुंबियांच्या वतीनं ती जागा आपल्या समाजासाठी आम्ही नावावर करून दिली आणि त्याच्यानंतर आता तिथं हॉलचा एक मोठा विषय होता तर त्यामुळे तो सुद्धा निर्णय परवा आपण सगळेजण एकत्रित आला त्यावेळी साहेबांना विनंती केली होती की हॉल लवकरात लवकर व्हावं आणि त्यासाठी सुद्धा साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये हा निर्णय लागायला पाहिजे आणि आज सांगायला आनंद होतोय की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज इथं आपण हॉलच्यासाठी 2 कोटी परवाच आपण नगरपालिकेला करून घेतले आणि ह्या इनिशियली फर्स्ट स्टेज आहे आपला की पहिला आणि म्हणजे ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर आपण बांधून घेतोय। अजूनसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे गावात एक चांगलं अद्ययावत असं हॉल होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याची रचना करतोय। त्याच्यासाठी अजून जवळजवळ 1 कोटी 2 कोटी रुपये लागणार आहेत, ती सुद्धा देण्याचं मी आमदार साहेबांच्या वतीनं तुम्हाला लवकरात लवकर देतो आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं हे भवन तयार व्हावं की जेणेकरून आपल्या समाजाच्या सर्व गरीब लोकांना उपयोगी व्हावं अशा पद्धतीची ही रचना आपण ह्यासाठी करतोय हे आणि हे सगळ्या गरीब लोकांना सगळ्यांचे आपले समारंभ असू देत आपले लग्न असू देत त्याच्यासाठी ते म्हणजे स्वस्तातल्या स्वस्तात रेटमध्ये उपलब्ध होण्यासाठी हे आपण सगळं करतोय आणि हे आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जो म्हणजे ह्यासाठी सगळ्यांनी सुद्धा योगदान चांगल्या पद्धतीने केलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच एकत्रित राहून समाज आणि गाव घडवण्यामध्ये आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने एकत्र राहावेत अशी अपेक्षा सगळ्यांच्याकडूनच व्यक्त करतो आणि आपलं असंच आशीर्वाद प्रेम यड्रावकर साहेबांच्यावरती आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मी सगळ्या समाजाच्या वतीनं